हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजा रामचंद्र भगवान की जय। कपिवर्य महारुद्र हनुमान महाराज की जय। लोटांगण श्री रामचरणा करुणानुवादला जाणाय सावदैक्य रघुनंदना विज्ञापन हे माझी। अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तेथे जन्मला तो गुणातीत एका। जयाचे नामे चुके जन्मवेथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। कुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधे रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान महाराज जय। लक्ष द्या शुद्ध सेन माय बाप कथेचा आणि असं आहे। आतापर्यंत नाना वर्गाची काय सर्व जुतपती अंगद सुग्रीव नळ नीळ जामवंत सुषेण वैद्य सर्वांना विनंती करी हनुमंतराय तुम्ही औषधी घेऊन या। तुम्ही एक जीवदाता व लक्ष्मणासाठी दुरांच्या बरोबर जाऊन नाना प्रकारची दिव्य औषधी तुम्ही घेऊन या। पण आतापर्यंत हनुमंतराय काय बोलले नाही म्हणजे एक नाही म्हणले दोन नाही म्हणले सर्वांची विनंती ऐकली। देव लोकांवर आपल्याला विचार करत काय भावना व्यक्त करत हनुमंतराय गेल्यानंतर यश मिळालाय। येशे गौरीला मारुती षडगुण ऐश्वर्यामध्ये यश नावाचं ऐश्वर्य हनुमंतराय दिले पाहिजे। जिथं हनुमंतराय जावं ते यश। देवला काही विचार करता हनुमंतराय जाऊन औषधी आणतील। लक्ष्मण उठेल रावणाला भगवान रामावर सोयी आपण मारले जातील आणि रामनामाची गुढी उभा राहील। तेहतीस कोटी देवाची बाजूला मोकळी होईल। बिभीषणाचा राज्य स्थापित होईल असे विचार कर। पण इकडं हनुमंतरायाला पाठण भगवंताच्या चला लोटांगण घातलं। नमस्कार कर विनंतीवर विनम्रपणाने काय उद्धटपणाने हा देवा सांगता का चाललोय असं नाही म्हणजे काय विनंती केली भगवंता ऐका माझी ही विज्ञापना। काय विनंती करतात काय विज्ञा करतात ते पुढचे सांगले। स्वामी एवढी कोण चिंता औषधी समजतात मन सारिका दूत सदा क्षणाधतानी काय हनुमंत भगवंताच्या समोर एक विनंती करतात। मजाईसा दूत असता स्वामीशी कायशी चिंता देवी औषधी वेगी आणि तू काय मजाईसा इतकं जास्त झालं काय तिळे बरे जरी होय अभिमान तो देवा मिळतो प्रमाण भार देवा म्हणले बरं हनुमंताला अभिमान आलाच नाही इथे काय पण हनुमंताला अभिमान आता चालला नाही आपला चालेल काय याच्यासाठी ते लिहिलेले का हनुमंताला अभिमान येऊ शकत नाही महाराज पण आपल्यासाठी माध्यम आहे। नात्रे सांगता सज्जन हो देवाला चालणार नाही अभिमान हनुमंताला चालणार नाही मग आपल्या चालते काय म्हणलं आपण अभिमान करू नये मुनी रामाने ऐकण्याची गरज आहे आणि ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून ग्रंथ ऐकण्याची गरज असते बरं का। हनुमंताने मजाईचा दूध असता एवढे शब्द घेतल्यामुळं पुढे काय होते ऐके नरवीर पंचनरा झने विकळ करेशी मला तुझे निनामे दिन जना अंगवना जाण धैर्याची। या ठिकाणी हनुमंत प्रियवादन करतात ए भगवंता परमेश्वरा देवा देवा सर्व जगाचा नियंता सर्व भगवंता तुझे ने कृपे सर्वांच्या अंगावर ते अंगवना काय तुझ्यामुळे धैर्य शौर्य शक्ती तुझ्यामुळे धीर आहे तुझ्या काही एवढी विकल का तुझ्यामुळे जगाचा चलता आहे। मग तुम्ही एवढे विकल म्हणजे अवस्थेमध्ये का तुम्हाला एवढं वाईट वाटून घेण्याचं किंवा विकल होण्याचं शक्तीहीन होण्याचं काहीही गरज नाही का तुमच्या कृपेने सर्व सृष्टी चालते तुमच्यामुळे सर्व शरीर शक्ती असते तुम्हाला एवढे विकळण्याची काही गरज नाही असं हनुमंतराया भगवंताची विनंती करले। तुझे निनामे यस कीर्ती तुझे निनामे धरती विरक्ती तुझे निनामे अगाध शांती प्राणी पावती रघुराया। असू द्या या ठिकाणी ना हनुमंत भगवंतासमोर मी हात होता देवा तुझ्याने एक शक्ती तुझ्याने जग शांती पावती तुझ्यामुळं या देवा जीवाला सुख आहे जगात
आपण कुठे जातो मंदिरात, त्याचं नाव काय मंदिर, देवाच्या मंदिरात घर म्हणले काय नाही. इथं मला धीर देणं स्थळ म्हणजे भगवंत आहे. देवा तुझे जगाला शांती, तुझे जगाला सोयरे शक्ती, तुझे सर्व जग चालती, सर्व काय कार्य भगवंत तुम्ही आहे. तुम्हाला विकळ व्हायची काही गरज नाही. एवढं विकळ का होता बरं, सर्व नियंतायस जाणतायस असं हनुमंत आहे. भगवंता समोर बोलाले नामी नाही जन्म मरण, नामी नाही निज पतन, नामी सदा स्वानंद घन पूर्ण, नामाचित घर रघुराया. कसं आहे, नामे नाही जन्म मरण, नामे नाही निज पतन. नाम घेता वाया गेला असा कोणी ऐकला. तुकोबाऱ्यामध्ये असं द्या मला निवडून गेले हा काय भगवंताची तुकोबाऱ्यांचे. भगवंता तुमच्या नामामुळे कोणी मरण येत नाही. देवा तुला जन्माने मरण नाही ते विरहित आहे. आपण कालच विषय घेतल्यावर काय देवाला जन्म मरण आहे का मरण, तुझे नाम घेता जन्म नाही देण्याचा तुका म्हणे भाकमाची. तुकोबाऱ्याने वचनपूर्वक सांगले बाबा देवाचं नाव आहे ना घेतो ना, जन्म मरण नाही. मग देवा तुला जन्म मरण आहे का, तुझ्यामुळे अगाध कीर्ती, तुझ्यामुळे जगामध्ये कीर्ती वाटते बरं काय. देवाचं नाव घ्या वाया जाते का पदनाचं ती काय जाऊ शकत नाही. म्हणजे लक्ष म्हणे वाया जाते काय जाऊ शकत नाही का. लक्ष आणि मन एकाग्र आहे तोच लक्ष्मण. याचे एकाग्र याचं नावाचं लक्ष्मण हे व्हायचं काय नवीन आहे. देवा तुझे नाव चिरघर पूर्ण म्हणजे तुझं नाम घेणार तो पूर्ण ब्रह्म आहे बरं काय, तुला मरण नाही तो आम्हाला आहे. असे असणारा भगवंता तुम्ही का बरं एवढा विकळ होता अशी हनुमंतराया विनंती कराले. नामे उदरले संपूर्ण, ते बाबुडे मरण कोण श्री लक्ष्मण जितावया. हनुमंतराया भगवंताच्या समोर विनंती करते देवा तुझे नाव घेता जन्म नाही मरण रे. तुझ्यामुळे तर ती जड मूड पाशा आपल्या अगोदर कुंडलिकानं वरदान देऊन ठेवलं बरं. देवा जैसे खटनट जैसे येती जैसे तैसे काशे लावणी उदिरी काशे म्हणजे कोचक खोल म्हणे कसले होते कुठं पंढरपुरात बरं काय. एवढं देवस्थान कुठंच नाही बरं का. देवाने म्हणलं पुंडलिकाला पुंडलिका आणि येवदिया मध्ये आलं त्याचा उद्धार करायचा त्यामध्ये यायलाच तयार नाही म्हणजे कोणी का. ते दिंडीर वनामध्ये कोणी येते महाराज म्हणून भगवंता तिथून आळंदीला जावं लागलं. माऊलीचा अवतार घेऊन दिंडी काढावं लागली आपल्यासाठी आपल्या घेऊन चाललेत आणि तिथं येऊन आपला उद्धार करणार आहेत बरं का. अशा असणाऱ्या भगवंता जितावया लक्ष्मणा. ऐशे मरण कोण बापुडे ते चिरट मरण कोण मारते म्हणे लक्ष्मणाला जितकी काय म्हणजे लक्ष्मण मारते का देवा असं हनुमंतराया भगवंताच्या समोर विनंती करायले. आणि आपला नातराय म्हणतात सांगतात सज्जन हो ज्याच्या मुखामध्ये हरनिशी भगवंता चिंतन आहे लक्ष्मणासारखं त्याला मरण माझे मरून गेले माझं देवी केल्या मग ते कधी मरू शकत नाही असं स्पष्ट करले. मुख्य औषधी सकळ जनी नामामृत संजीवनी, नामे निर्मुक्त भवबंधनी सुडामणी नरवीरा. काय सर्व औषधावर औषधी दिवे संजीवनी नामामृत संजीवनी. आता देवाचं मुखामध्ये नाम चिंतन आहे त्याला मरण आहे काय मरण कदापि मरू शकत नाही. तुझ्यामुळे जगामध्ये सर्व जगाचं कल्याण होणार आहे भगवंता. तुझ्यामुळे जगाचा उद्धार होणार आहे असणारा भगवंता. नरे विरामने चुडामणी असणाऱ्या भगवान रामप्रभू चिंता करण्याची काही गरज नाही. लक्ष्मणाला काहीच होणार नाही असं स्पष्टपणे हनुमंतराया कळले. कैसे ब्रह्मास्त्राचे बळ कैसे बापुडे मृत्यूचे मार्ग सभा नाम केवळ रघुनाथा. काय कैसे दे शक्तीचे बळ कैसे दे काळाचे बळ. काय तुका म्हणे खरीचे भक्त तुका म्हणे काळ गुलाम करीतो सलाम तुकया घरी रावणी करीतो सलाम म्हणजे बरं काय काळ काय करणार देवा. आणि तुझ्या या नामामुळं ब्रह्मशक्तीला ब्रह्मपणा देणार तुझं नाम आहे म्हणे त्याच्या विशेष भगवंता तुझ्या नामामध्ये अधिकार आहे बरं का. म्हणून आहे ना भगवंता ते ब्रह्मशक्ती बाधा करत नाही. करतांत काय जरी असं तो लक्ष्मणाला बाधा करू शकत नाही. सर्वांपेक्षा भगवंता नाम तुमचाही सर्व तुम्ही चुडामणी आहोत.
असं भगवंताच्या समोर हनुमंतराय विनंती करायला आणि स्पष्टीकरण करून यांच्या निमित्ताने करून नातर आपल्या समोर करत सज्जन हो. एक भगवंताला जर आपण सख केलं ना, एक देव जरी होता सखा आणि अवघ जग जरी कृपा, ते काही होऊ शकत नाही एकदा भगवंत सखा असेल तर. असं आपलं सांगायला स्वामी मदत दिली तुम्ही धरी औषधी आणि ज्या दुर्गमी ती लोकी. या ठिकाणी हनुमंत या भगवंताच्या समोर विनंती करते सज्जन भगवंता एवढं सर्व नियंत्रण तुम्ही सर्व अधिकार तुमच्याकडे आहे, तरी पण मला काम सांगल्यामुळे बरं काय औषधी आणण्याचं काम सांगितलं बरं. मग हे ना की त्रिभुवनावर त्या कुठे देवाला जरी दुर्लभ असल्या कुणालाही जरी प्राप्त होत नसतील तर ते मी प्राप्त करीन तुमच्या नामामुळे बरं का. आणि दिव्य औषधी मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुमची येणं कृपे भगवंता, तुमच्या जर कृपा प्रसाद असेल, तुमची जर आज्ञा असेल, तुमचं कार्य म्हणून मी औषधी आणील. मात्र औषधीची गरज नाही, लक्ष्मण उडणे शक्ती तुमच्याकडेच आहे असं हनुमंतराय बोलले. चिंता न करी रघुनाथा चित्ता दुःख निधी सर्वथा चिंतेचे बाण हृदय घेता दुःखावस्था निवारण. त्यासाठी हनुमंतराय भगवंताला विनंती करते भगवंता देवा मनामध्ये चिंता नसावी बरं का. चिंतेने सदा ठिकाणी शांतीचे घर उद्ध्वंस केले बरे का. चिंते सुख नेदी सर्वथा देवा. चिंता केला कुठं सुख लागू शकत नाही. आता कुठं कुठे लागत नाही आता सांगणार नाही, तितका आपण पुढे जायचं नाही. पण चिंता जर आपल्या मनामध्ये असलं आपल्या रामाना ऐकण्यामध्ये लक्ष राहत नाही. चिंता जर आपल्या मनामध्ये असेल तर कोणतं कार्य आपण करू शकत नाही. वाटेने जर चालत आपला वाट दिसत नाही, चिंता लक्षात राहते बरं. म्हणून चिंता हे दुर्घट आहे. देवा दिकायला जमत नाही मला चिंतेत सुख नाही. मग आपला एका नसती चिंता आपण घेऊन आणि घालून या बाहेर राहिलो निशांती निवारले संती हे आपण भगवंतावर विश्वास टाकून घ्यावं. मला कशी चिंता नसावी याच्यामुळे हनुमंतरायाच्या निमित्ताने करून नात्र आपलं सांगाले. चिंता संसारल्या शरीरी दुःख निधी तिळ भरी लागदा चिंतेचे लहरी सुरासुरी काम विजय. कसं आहे चिंता तिळ भरदही होय हृदयी सुरासुरी का भीम. देवाला जमणं दैत्याला जमणं मानवाला जमणं का कुणाला हृदयामध्ये चुक लागू दे की चिंता. एकदा चिंतेची लहरी म्हणजे लाट किंवा चिंतेचं वार किंवा चिंता रूपी असणारे एक बिमारी आपल्या हृदय संचारली बरं का. मग आहे ना मग कुणाला काही तिचा अधिकार आहे का चिंतेला दूर करण्याचा. मला देवाला जमणं म्हणजे मग दैत्याला त्याला जमणं मग आपल्याला जमणं म्हणून ना ग्रंथ ऐकत असताना कधी जवळ जवळ मनामध्ये चिंता नसावी. सुख निधी राजभुवन सुख निधी भोगायतन दारा पुत्रादी जन सुख देती. काय म्हणतात एकदा मनाला चिंता लागली पण आपला राजेश्वर उपभोग प्राप्त आहे तिथं सुख लागेल का. ते सुख नाही बरं का. मग चिंता लागली लेकरापाशी सुख नाही, चिंता लागली पत्नीपाशी सुख वाटते का किती नाही. नाना बरं का सुख ऐश्वर्य आहे कुठेही चिंता सुख निधी का कुठं सुख लागलं. कौशला लागली होती चिंता भगवंताची काय लागला नामाचा टका त्याला आठवा त्या सुख लागले काय मला सिंहासनावर राहायच्या होता पण सुख लागले का नाही. तसं चिंता निधी सर्वथा कुठं चिंता सुख निधी सर्वथा. चिंता एक झाली ना कुठंच सुख लागू देत नाही देवा. मग चिंतेचे बाण न हृदय घ्यावं. चिंतेचे बाण हृदय घेऊ नका. लक्ष्मण उठणे शक्ती तुमच्याकडेच आहे असं हनुमंतराय बोलले. सुख निधी धन संपत्ती सुख निधी सकळ संपत्ती सुख निधी अस कीर्ती चित्ती चिंता प्रवेशता. चिंता चित्ती प्रवेशता कुठेही जा किती नाना प्रकारचा धर संपदा आहे नाना प्रकारचा ऐश्वर्य आहे नाना प्रकारचे काही सुख सोयी आहेत पण एकदा चिंता संचरित होते शरीरामध्ये. एकदा जर चिंतेने संचार आपल्या हृदयामध्ये केलाच बस कदापि सुख लागू शकत नाही बरं का.
आपणही म्हणत काय दररोज काम क्रोध देवा काम क्रोध केले घरगुती हरी यावं माझ्या हृदय मंदिरी. काम क्रोध नावाचे षड विकार आहेत बाहेर गेल्याशिवाय भगवंताच्या हृदयामध्ये वास होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे चिंता आहे. चिंता दूर आवल्याशिवाय सुख हृदयामध्ये प्रसंचार करू शकत नाही. म्हणून चिंतेचे बाण हृदय घेतात. म्हणून चिंतेचे बाण आहेत किंवा चिंतेचा जो विचार आहे चिंतेचा जो संचार आहे हृदयामध्ये न व्हावं असं हनुमंतराय बोलाले. चिंतेने चिंतेने प्राप्त हे स्वर्गी काय चिंतेने न साधे योग सुख चिंता दाहक देख भला. हनुमंतराय म्हणतात चिंता भला दाहक भले काय चिंतेने सुखने हे लोक म्हणजे पृथ्वीतला मानवी जीवन आहे. किती जरी चिंता असत ते का म्हणजे जमणार नाही. नाही मग देवाला स्वर्गामध्ये जरी जावं चिंता पाठी माग लागली तिथेही सुख नाही. चिंतेचा असा दहाक आहे दह आहे असा त्या ठिकाणी त्राय आहे. चिंता कुठं सुख लागू देत नाही. मग चिंता यायला जाईन घ्यावं असं सांगाले. परमानंदाचे वन समग्र चिंतेने जाळीने चौफेर चिंतेने परमार्थाचे घन निरंतर उद्धवशे. काय चिंतेने नाना वर्गाचे काही वनेवर सुख म्हणजे अरण्य हे सर्व चिंता आहे ना विध्वंस केलं म्हणजे चिंतेने सर्व शांतीचे घर म्हणजे परमार्थाचे सदन उद्धव सदा उद्धवशील. कधी किती परमार्थ करायचा प्रयत्न करा घरी चिंता लागली एकदा मनामध्ये एकदा चिंता लागल्यावर कदापि परमार्थ सक्सेस होत नाही. आपल्या घर उद्धवश झाला म्हणजे नाश पावला बरे म्हणून हा गाडगे महाराज कीर्तनामध्ये त्यांचा मुलगा मला सांगितलं होतं काय गाडगे बाबा काय म्हणजे माहित काय असे किती जातील काय रडू एकासाठी असे मेले एक किती मेले एकट्यासाठी काय रडू म्हणले कोट्यानु कोटी आणि काय रडू एकासाठी. चिंता घेतली का चिंता घेतली होणारी मग चिंता पण घेतली म्हणजे उठणार आहे का उठू शकत नाही. मग चिंता न घ्यावं न घेण्यासाठी विवेक म्हणजे विचार पाहिजे ज्ञान पाहिजे. ज्ञान प्राप्त करण्यासाठी गरज ऐकण्याची गरज असते असं आपलं सांगाले. परमात्मा श्रीरामचंद्र चिंतेने केला किंकर इतराचा कायचा विचार चिंता दुस्तर श्रीरामा. नात्राय म्हणता सज्जन हो असे 10 काय चिंतेत जा. चिंतेने केला श्रीराम किंकर म्हणजे दास झाला मध्ये देव चिंतेने ग्रासून टाकला देवाला. मग इतराची काय लेखा इतराचं काय खरंय मला आपल्यासारखेच काय व्यथा होईल सांगता येत नाही असं नात्राय सांगाले. ते चिंतेचा समूळ दाह करी ते तुझे नाम पहाव एवढा तुझा नाम निर्वाहो महाबाहो श्रीराम. हनुमंतराय भगवंताला भगवान म्हणतात एवढी चिंता गुलाम आहे एवढी चिंता गुलाम आहे मग कुठे जावा म्हणली कुठे जाऊ म्हणजे तुझ्या नामाचा महिमा तुझं ना काही मेघ श्यामा किती चिंतेचा जरी प्रभाव असत भगवंता तुझ्या नामापुढे कमी बर का. तुझं नाम घेण्यावर चिंतेचं हरण होऊ शकतो असा तुझ्या मामा नामाचा मय भगवंता. मग मी स्वयं भगवंता तुम्ही का बरं चिंता करता असं हनुमंतराय बोलाले. ते समूळ चिंता सांडून पायी स्वस्वरूपी सावर होई सौमित्राशी भय नाही स्वस्वरूपी सावर होई. पुन्हा हनुमंतराया भगवंताला असणार त्या ठिकाणी आपापल्या स्थितीमध्ये आता भगवंता स्वस्वरूपी सावध होई. लक्ष्मण मरण नाही का लक्ष्मण मरण आहे का लक्ष्मण अवतारी पुरुष आहे. शेषाचा अवतार लक्ष्मण आहे. भगवंताचा अवतार राम आहे. तुम्हाला जन्म आणि मरण कसे राहतील सर्व भक्तांना काय वाटत देव कसे महाराज जे जे भक्त इच्छिते ते पुढे तसे कल्पत देवाला मुलगा वाढला जनक राजा बरा दशरथ राजाला मुलगा झाले. जनक राजाला देव मला जावई हो त्याचं जावई व्हावं लागलं.
रावणाला वाढलं देवानं मला मारायला यावं, त्याला मारायला यावं लागलं. हे सर्वांची इच्छा पूर्ती आहे देवा, मरणच नाही, शोधून बाय स्वरूपी. एवढं रडू नका, एवढं दुःख करू नका, विचार करा, उगा आम्हाला सांगू नका, आणि तुम्हाला मरणच नाही असं हनुमंतराय म्हणाले. आताची जाऊनी सत्वर आणून औषधी संभार, क्षणे उठविला सौमित्र प्रतिज्ञा साचार हे माझी. इथे हनुमंतराय थोडं हल्लं बरं काय. आता जाईल सत्वर, दिव्य औषधी आणील आणि लक्ष्मण उठील सत्वर. मी उठीतो म्हणाले, जमत नव्हतं का. हनुमंतरायासारख्या भक्ताला जमत नाही, ते म्हणत नाहीत हो आपल्यासाठी दाखवा. हनुमंतराया कशाला म्हणे केली देवा, हनुमानाचं औषधी आणतो आधीच फोन केली तू. लक्ष्मण तुम्हीच उठणार आहे, औषधी आणण्याची शक्ती तुम्हीच देणार आहो, मी औषधी आणणार आहे. आता म्हणतात आता क्षणामध्ये औषधी दिव्य आणि सत्वर लक्ष्मण मी उठवीन. हनुमंतराय म्हणतात असं म्हणायला नाही पाहिजे, म्हणून हे आपल्याला सांगू लागले. असे बोलोनी बोला बोला दिले भूमीचे लांबुळे, पुढी कथा दिल सार श्रोत्य सकळ परिस्वत. असला दुसरा अध्याय असणार संपत आले आहे. नात्रायामध्ये सूर्य सज्जन हो, पुढील अध्यायामध्ये हनुमंतराया द्रोणांच्या पर्वताला जातील. द्रोणांच्या पर्वताची नाना प्रकारची दिव्य औषधी आणतील. हे चरित्र उद्याच्या अध्यायामध्ये आहे. लक्षपूर्वक सूर्य सज्जन ऐकावं, आल्याशिवाय राहणं अशा ठिकाणी पर्याय झाले. एका जनार्दनाचे दाने भूकाळू परी मागणे, या लागी मज करणे मुखी घास देणे जननीये. शेवटी नाथराय गुरुवर्यांना विनंती केली, भगवंता गुरुवर्य जनार्दन स्वामी, जो बाळ आहे काय ताणलं आहे बरं का मी नाथराय, कसं आहे भूकाळू आहे, लय भूक लागली म्हणजे, पण मागू शकत मागून येते, मागायचं ज्ञान नाही बरं का मी लहान आहे, पण मावडीला ज्ञान आहे, तिच्या मुखामध्ये घास करायचं. मला गोड लागला जो रामरूपी घास त्या मावडीने ना माझ्या मुखामध्ये घातला. आणि अशी माझी जनार्दन स्वामी माझी कृपाळू आहे, मी भूकाळू आहे, आज्ञानू आहे असं नाथराय आपल्या गुरु महाराजाबद्दल या ठिकाणी असणार प्रमाण देतात. गुरुवर्यांना माऊलीचंच का प्रमाण देतात माहिती का. आईला ज्ञान असतं बाळाला कोणता घास द्यावं, लहान बाळ काय खातं आणि कवा खाते आईला ज्ञान असतं बरं का. म्हणून आहे ना गुरुवर्यांनी आपल्या शिष्याला काय द्यावं, किती ज्ञान द्यावं हे गुरुवर्या ज्ञान असतं. म्हणून गुरु महाराजांना माऊलीचं ज्ञान जोडले बरं काय. म्हणून ज्ञानेश्वर महाराजाला माऊलीचं रूपक जोडले बरं काय. नाहीतर देवाचं रूपक जोडलं असते का. महाविष्णूचा अवतार सकाळ माझा ज्ञानेश्वर असू सुद्धा त्याला माऊली म्हणल्यावर का. कसं आहे उचित ना उचित, देवाला तुम्ही काही मागा, वाईट मागा की चांगलं मागा, देव देत बरं का, पण संत देत नाही. आता लहान लेकरू आहे, काही मागा आई देते का, देत नाही. लेकराला लाल बंद इस्तू दिसते ती मागते, ती देते का, देतच नाही. पण देव इस्तू मागला का इस्तू देतो म्हणजे असं. म्हणून संताचा आई संताचा प्रमाण माऊलीच दिला. अशी माझी गुरुवर्य माऊली आहे असं. ओपी बाळकाच्या मुखाशी निज मानसी स्नेहाळा. जे ना पुत्रवती आई बरं का, स्त्रीला माहिती आहे बाळाची काय व्यवस्था करावं, बाळा कसं संगोपन करावं हे आईलाच माहिती आहे बरं का. आपण जर प्रसाद वाटला जर घेतला हातात तर घरी जर लेकरू असं काय वाटतं प्रसाद आपल्या बाळाला नेऊन देऊ. हे गोड आहे घास, गोड लागला प्रसाद काय करतो आई आपल्या बाळाला नेऊन देते बरं का. किंवा शेतामध्ये काही चांगली वस्तू मिळू द्या घरी नेऊन आपल्या बाळकाला द्यावं अशी इच्छा होती आईची. त्याचप्रमाणे नाथराय म्हणतात असं गोड रूपी घास रामायण असणार माझ्या गुरुवर्यांना आवडलं, तो गोड घास माझ्या मुखामध्ये घातला. त्यांच्या कृपेने हे माझ्याकडे मी रामायण लिहिलो. आता माझ्याकडून हे रामायण लिहायचं ज्ञान नाही. नाथरायासारखं म्हणायचं आम्ही लय शाने झालं म्हणाले, आता आम्ही लय शाने झाल्यासारखं म्हणालो असो. आमचा गर्वहरण व्हावा म्हणून नाथराया गुरुवर्याबद्दल सांगले. एका जनार्दना शरण श्रोती द्यावे अवधान, हनुमान जाऊनी आपण औषधीशी आगमन करील. या ठिकाणी शेवटच्या ओळीमध्ये नाथराया प्रियाचा सज्जन हो, स्वतः सज्जन होते. अवधान म्हणजे लक्ष द्यावं. पुढे अध्यायामध्ये हनुमंतराया द्रोणांच्या पर्वताला जातील, औषधी आणतील, लक्ष्मण उठल्या जाईल असं पर्याय आले. घेऊन टाका सगळं
नाही घे करता की ते वय घ्या पुन्हा घ्या ते करा हा, काय स्वस्ती श्री भावार्थ रामायण युद्ध कांडे एका कार्तिकाय औषधी जत हनुमंत प्रार्थना नाम चतुर्स्वार सोमाध्याय गोळा पुंडलिकावळ्या विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय राजाधे रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान महाराज की जय रमती हनुमंत मग कसं एक आरती घ्या आरती कुठं टाकायचं आरती इथे ठेवा माझ्यापाशी ते ठेवा किती घ्या इकडे असं घ्या इकडे ते कोणती आरती घ्या ही की ए की कोणती घ्या तुम्हाला काय आरती दिला पोती बांधा बरोबर करते खून ठेवा की कोण ठेवा कागद करायची आरती कागद